आपण आता बघत आहात 24 लोक व्यासपीठ 24। खैरखुंटा आरोग्य उपकेंद्राच्या जागेचा मोबदला अद्याप जागा मालकाला मिळाला नाही। खैरखुंटा येथील श्री लालजी बाबा कुंवर मावची यांनी जिल्हाधिकारी धुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी धुळे, तालुका आरोग्य अधिकारी साक्री यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जानुसार खैरखुंटा येथे आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी तक्रारदाराचे वडील कै बाबा सोमा मावची यांनी सरपंच, ग्रामसेवक व शासकीय अधिकाऱ्यांनी बोलावून आरोग्य उपकेंद्रासाठी जागेची मागणी केली। त्या बदल्यात शासनाकडून आर्थिक मोबदला व कुटुंबातील एका व्यक्तीला आरोग्य उपकेंद्रात नोकरी देण्याचे आश्वासन दिले। आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम 2006 ला सुरू झाले तेव्हापासून दिलेल्या आश्वासनानुसार वारंवार मागणी करूनही जागेचा मोबदला अद्याप मिळालेला नाही। तसेच कुटुंबातील व्यक्तीला आरोग्य उपकेंद्रात नोकरी मिळालेली नाही। तक्रारदार श्री लालजी बाबा कुंवर मावची यांचे वडील कै बाबा सोमा मावची यांनी दारूचे व्यसन असल्यामुळे तसेच अशिक्षित असल्याने त्यांचा गैरफायदा सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकाऱ्यांनी घेतला। सरकारी काम आहे, थोडा वेळ लागतो, विश्वास ठेवा असे सांगून वेळ मारून नेली। त्यानंतर तक्रारदारांच्या वडिलांचे निधन झाले। तक्रारदार श्री लालजी बाबा कुंवर यांच्या मालकीचे ताबे उपभोगातील शेतजमीन गट नंबर 18/3 क मधील ग्रामपंचायत मालमत्ता नंबर स नंबर 1075 क्षेत्रफळ 81x83 -63 23 चौरस फूट एवढे आकाराची जमीन सन 2006 साली खैरखुंटा आरोग्य उपकेंद्राला देण्यात आली। परंतु खोटे आश्वासन देऊन सरपंच यांनी 6,17,000 रुपयांचा आरोग्य उपकेंद्र बांधण्याचा ठेका घेऊन स्वतःचा फायदा करून घेतला। परंतु तक्रारदाराला मात्र आर्थिक लाभ व सरकारी नोकरी पासून वंचित ठेवले। या प्रकरणात पेसा कायदा तसेच समता जजमेंटचा भंग झालेला आहे। त्यामुळे त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी त्यांच्या तक्रारीत केली आहे। तक्रारदार श्री लालजी बाबा कुंवर मावची यांनी पूर्वी दिनांक 19/4/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला होता। तसेच 30/6/2025 रोजी माहिती अधिकाराचा अधिनियम 2025 माहितीचा अधिकारची मागणी केली। परंतु त्याबाबत तक्रारदाराला कुठलीच माहिती देण्यात आली नाही व दिलेल्या तक्रार अर्जाची माननीय जिल्हाधिकारी धुळे यांनी दखल घेतलेली नाही। तक्रारदार श्री लालजी बाबा कुंवर मावची यांनी सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी यांनी फसवणूक केल्यामुळे नाईलाजास्तव दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी धुळे यांच्या कार्यालयासमोर आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला। त्यांनी लेखी निवेदनाद्वारे घेतला आहे। तरी माझ्या जमिनीचा आर्थिक मोबदला 2006 पासून आतापर्यंत व्याजासह मिळावा व माझ्या मुलाला आरोग्य उपकेंद्रात शासकीय नोकरी मिळावी अशी मागणी केली आहे। तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेले चौकशीचे आदेश याबाबत जिल्हाधिकारी धुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यानुसार त्यांनी तक्रारदाराला सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते। तक्रारदाराचे प्रतिनिधित्व श्री प्रवीण शंकरराव थोरात, अध्यक्ष अखिल भारतीय मानवाधिकार संघ यांनी केले। तक्रारदाराची स्पष्ट भूमिका सुनावणीच्या वेळी श्री थोरात यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांच्या पुढे मांडली। संपूर्ण चर्चा सकारात्मक झाली, परंतु अद्याप त्यावर अंतिम ठोस निर्णय झालेला नाही। तक्रारदाराची सदर मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी धुळे यांच्या कार्यालयासमोर तक्रारदार आत्मदहन करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे, असे प्रवीण थोरात यांनी सांगितले।